नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला हेडिंग दिसलं असेल की 90% कास्टच्या जागा वाढल्या किंवा 90% अशा कॅटेगरी आहे की त्यांच्या जागा वाढलेल्या आहे. आणि पुढचा मुद्दा आहे, याच सर्व गोष्टींमुळे अंतिम मेरिट जे आहे ते निश्चितच कमी लागणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल की कोणत्याच प्रकारचं ऑफिशियल परिपत्रक नाही आहे, कोणत्याच प्रकारचा GR नाही आहे, तरी तुम्ही म्हणताय की 90% कास्टच्या जागा वाढल्या. तर ह्या जागा कशा प्रकारे वाढल्या, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 90% असे घटक आहे, 90% असे पोलीस घटक आहे की त्यांच्या कास्टच्या किंवा कॅटेगरीच्या जागा ह्या वाढलेल्या आहे. तर ह्या जागा कशाप्रमाणे वाढलेल्या आहे, कशा प्रकारे वाढलेल्या आहे, तर हेच आपण आता विश्लेषण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना कोणत्याच प्रकारची इन्फॉर्मेशन मिळालेली नसते. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. बघा आता 90% कास्टच्या जागा कशा वाढल्या याचं विश्लेषण आपण पाहू. बघा उदाहरणासाठी या ठिकाणी मी एक जिल्हा घेतोय, तो जिल्हा म्हटलं म्हणजे आपला ठाणे जिल्हा घेऊ आपण. ठाणे CP हा या ठिकाणी जिल्हा घेतला. या ठिकाणी जागा किती होत्या हो? जवळजवळ 654 जागा ठाणे सिटीला आहे. एकूण जागांचं सांगतोय तुम्हाला किती आहे, 654 जागा आहे या ठिकाणी. आता सर्वच कॅटेगरीचं या ठिकाणी जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला समजण्यासाठी आपण एक कोणतीही कॅटेगरी या ठिकाणी उदाहरणासाठी घेणार आहोत. तर बघा आता ठाणे या सिटीमध्ये 654 जागा आहे. तर आपण एका कॅटेगरीचं या ठिकाणी उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ SC कॅटेगरी या ठिकाणी आपण घेऊ. SC कॅटेगरीच्या ठाणे सिटीला एकूण सर्वसाधारण जागांचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सर्वसाधारण जागा किती होत्या हो, किंवा आहे सध्याच्या घडीला 34 जागा आहे. किती? हे मेलचं सांगतोय तुम्हाला, SC कॅटेगरी मेलचं सांगतोय. मेलच्या सर्वसाधारण ज्या जागा आहे त्या किती आहे? 34 जागा आहे. मग आता या कॅटेगरीमध्ये वाढ कशी झाली, या कॅटेगरीच्या जागांमध्ये वाढ कशा प्रकारे झाली, तर तुम्हाला आता समजून सांगतो या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्याच्या भरती प्रक्रियेमध्ये किंवा मागची भरती प्रक्रिया पण आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी. या भरती प्रक्रियेमध्ये बरेच असे घटक आहे, बरेच असे जिल्ह्याचे पोलीसचे घटक आहे की त्या ठिकाणी अंशकालीनच्या ज्या जागा आहे, कोणत्या अंशकालीनच्या ज्या जागा आहे त्या ठिकाणी जर आता त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं असतं, परंतु त्या ठिकाणी जर तेवढ्या प्रमाणामध्ये अंशकालीन उमेदवार हे उपलब्ध झाले नसतील, तर त्या ठिकाणी त्या ज्या जागा दिलेल्या आहे, ते जे आरक्षण दिलेलं आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी 5 जागा दिलेल्या असतील किंवा 4 जागा दिल्या असतील किंवा 2 जागा दिल्या असतील आणि तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर उमेदवार उपलब्ध झालेले नसतील त्या भरती प्रक्रियेमध्ये, तर त्या जागा या सर्वसाधारण कॅटेगरीला जात असतात. अजून एक, आपले जे माजी सैनिक आहे, हे माजी सैनिक सुद्धा बऱ्याच ठिकाणी भेटत नाही, म्हणजेच उपलब्ध होत नाही. उदाहरणार्थ आता या ठाण्याचं आपण ठाणे सिटीचं हे उदाहरण घेतोच आहे, याच्यामध्ये आता हे येणारच आहे. ते कसं बघू. बघा आता उदाहरणार्थ या ठिकाणी SC कॅटेगरीच्याच, कोणत्या SC कॅटेगरीच्याच अंशकालीनच्या ज्या जागा आहे, अंशकालीन
अंशकालीन अंशकालीनच्या ज्या जागा आहे त्या जागा त्या ठिकाणी 5 आहे. किती आहे? 5 आहे. तसेच पुढचा जो घटक घेतला आपण याच्यामधला एक अंशकालीन हा एक घटक झाला त्याच्यामधला, आणि दुसरा जो घटक घेतला आपण तो आपले माजी सैनिक हा एक घटक. माजी सैनिक हे सुद्धा तेच कॅटेगरी, SC कॅटेगरी. त्या कॅटेगरी मधल्या आपण त्या आरक्षणानुसार त्यांना कशा प्रकारे आरक्षण दिलेलं आहे त्या कॅटेगरीनुसार ते आपण उदाहरणासाठी या ठिकाणी घेत आहोत. आता बरेच मुलं कमेंट करतात की आमच्या कॅटेगऱ्या का नाही घेतल्या, आमच्या कॅटेगऱ्या का गायब झाल्या का, आमच्या कॅटेगऱ्या नाही आहे का, अशा प्रकारे कमेंट करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त उदाहरणासाठी या ठिकाणी घेत असतो. आता जास्त प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी कॅटेगरी घेतल्या तर व्हिडिओ खूप मोठा होतो, आणि त्याच्यासाठीच आपण कमीत कमी प्रमाणामध्ये इथं समजासाठी विद्यार्थ्यांना कॅटेगरी ह्या घेत असतो कमी प्रमाणामध्ये. तर त्याच्यासाठीच आपण हे फक्त एक कॅटेगरी या ठिकाणी घेतलेली आहे. आता माजी सैनिक SCचं या ठिकाणी ज्या जागा आहे त्या जागा किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 जागा आहे. किती जागा आहे? 2. हे मेलचंच सांगतोय मी तुम्हाला. कोणाचं सांगतोय? हे मेलचंच आहे, फिमेल नाही. उदाहरणासाठी सांगतोय मी तुम्हाला हे. आता बघा, सर्वसाधारण 34 जागा होत्या आणि त्याच्यानंतर अंशकालीनच्या 5, 34 आणि 5 झाल्या तुमच्या 39, आणि माजी सैनिकांच्या 2. या ठिकाणी जर तुम्ही टोटल केली तर ही टोटल 41 जागांची या ठिकाणी टोटल होत आहे. किती जागांची टोटल होत आहे? 41 जागांची टोटल या ठिकाणी SC कॅटेगरीची हे होत आहे. मग आता हे झालं SC कॅटेगरीचं. आता बाकीचे ज्या कॅटेगरी आहे, मग त्या बाकीच्या कॅटेगरीचं पण असंच आहे का सर? तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे ज्या कॅटेगरी आहे त्यांचं पण अशा प्रकारेच झालेलं आहे. बऱ्याच पोलीस घटकांमध्ये, म्हणजे मी म्हणेन 90% असे पोलीस घटक आहे की त्या ठिकाणी अंशकालीन असतील तुमचे किंवा आपले माजी सैनिक असतील, त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या न मुळे ते जे त्यांच्या ज्या जागा आहे त्या जागा ह्या सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये ॲड केलेल्या आहे, आणि ती टोटल प्रत्येक कॅटेगरीची ही वाढलेली आहे. आणि या सर्व गोष्टींचं आपण विश्लेषण जर केलं तर या ठिकाणी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, अंतिम जे तुमचं मेरिट आहे, या ठिकाणी अंतिम जे तुमचं मेरिट आहे हे 100% विद्यार्थी मित्रांनो हे कमीच लागणार आहे. कारण काय, ते मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर सांगितलंच एका घटकामध्ये एक फॉर्म, परंतु हे एक सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कारण आहे. ते म्हटलं म्हणजे हे अशा प्रकारे की तुमच्या अंशकालीनच्या जागा आणि माजी सैनिकांच्या जागा त्या ठिकाणी ॲड होत असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 90% कास्टच्या किंवा कॅटेगरीच्या जागा ह्या अशा प्रकारे अंशकालीन उमेदवार आणि माजी सैनिक उमेदवार यांच्यामुळे वाढलेल्या आहे, आणि या सर्व जागा वाढल्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे ह्या जागा वाढलेल्या तुम्हाला दिसतील. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.